चाललो आपण? आता चाललोय हॉस्पिटल मध्ये एक्सरे काढायला. एक्सरे काढायसाठी चाललो आम्ही. ऑलरेडी पहिला पण आम्ही एक्सरे काढलेला आहे. आता 1 आठवडा झाला ना. हा, 1 आठवडा. दुसरी टाइम आहे ना, ते आता बघायचे थोडं तरी जॉईन झालंय का नाही का हाड वगैरे, त्यासाठी आता एक्सरे काढायला चाललोय आम्ही. पोहोचल आता तिकडे 10 मिनिटात. ऑन द वे. सो गाईज, आता आम्ही चाललोय माझ्या हाताचा एक्सरे काढायला. तुम्हाला माहितच आहे माझा हात फ्रॅक्चर झाला होता आणि ऑलरेडी एकदा चेकअप झालं होतं. एकदा आम्ही केलं होतं चेकअप, बट डॉक्टरने मला सांगितलं होतं की 1 वीक नंतर परत एक्सरे काढायचा आहे, जेणेकरून कळेल की हात किती जॉईंट झाला आहे आणि अजून किती रिकवर व्हायचं बाकी आहे. ऑनेस्टली मी सकाळपासून इतकी टेन्शन मध्ये आहे ना की मी सारंगला पण सारखं विचारत होते की हार्ट जॉईंट झाला असेल का, कारण पेन तर खूप कमी झाला आहे माझं, पण हात माझा थोडाफार चालतोय, पण हात माझा प्रॉपरली पूर्ण वरतीच होत नाहीये. म्हणून आता एक्झॅक्ट काय सिच्युएशन आहे ते मला एक्सरे काढल्यानंतरच कळणार आहे. आणि सारंग पण मला थोडंसं रागवत होता, कारण एका हाताने मला घरातली सर्व कामं करायला जमत नाही, तर मी थोड्या वेळेसाठी का होईना बेल्ट काढत असते, सगळी कामं वगैरे झाल्यानंतर ना परत घालत असते. पिऊ आता तरी मित्रांनो आता इथं आलोय. काय घेतोय? नारळ पाणी. बोल ना आता पिऊ. काय नारळ पाणी का घरी गेलं किती करायचे? एक ही दो. मला निकल के दो पाणी आदत से. 100 ते 3 आहे. तर नारळ घ्यायला आलं, नारळ पाणी. तर इथं हॉस्पिटल मध्ये गेलो होतो, काम तर काही झालं नाही. डॉक्टरच नव्हते आज. डॉक्टर नव्हते, त्यांचा वार असतो डॉक्टरांचा. डॉक्टर नव्हते. तर इथं नारळ पाणी प्यायचं, लगेच नारळ पाणीला थांबवले. त्यांना सांगितले करून द्यायला, देतात ते लोक. काय खायचं अजून? तुला तुझ्यासाठी सेपरेट घेणार का? बघा आता मला माझं सेपरेट द्यायला लावते, मला म्हणते मला तुझ्यातलं देणार नाही. आता आईस्क्रीम वगैरे खायचं म्हणलं तर मी बरोबर तिला देतो. काल आम्ही आईस्क्रीम खाल्ली होती ना ह्यानी, एक तरी खाऊन टाकलं. मी माझी आईस्क्रीम दिली होती. बोल की काल खाल्लं नाही का? बघा आता तुम्ही कधी खाल्लेलं? रात्री कोण? काय कोणते? तूच दिला होता मला. पण तू तुझं दिलं का मला? मला काय माहिती, मला वाटलं तुला नाही खायचं. त्यानंतर मग आम्ही गेलो उसाचा रस प्यायला. मला नाही इतके दिवस झाले बाहेर फिरायला पण नाही मिळालं होतं, म्हणून मला खूप क्रेविंग होत होती काहीतरी थंड प्यायची. ऑब्व्हियसली डॉक्टरने मला कोल्ड ड्रिंक कम्प्लिटली अवॉइड करायला सांगितलं होतं आणि उसाचा रस पण नाही प्यायला सांगितलं होतं, कारण मला स्वीट ऑलमोस्ट बंद आहे. बट मला अचानक इतकी इच्छा होत होती उसाचा रस पिण्याची की मी सारंगला डायरेक्ट म्हणले की मला काही पण कर, पण उसाचा रस प्यायचाच आहे. मग तो मला घेऊन गेला उसाचा रस प्यायला. आणि माझं एक नेहमीचं सीन आहे, मी तुम्हाला सांगते. मी माझा उसाचा रस खूप फास्ट फिनिश करते सर्वात पहिला, आणि मग सारंगचा ग्लास कधी कम्प्लीट होईल, म्हणजे तो पिऊन मला नेहमी त्याच्या उसाचा रस मधलं थोडंसं देतच असतो. तर मी त्याची वाट बघत असते की माझा उसाचा रस पिऊन मला त्याच्या उसाचा रस मधनं पण प्यायचा असतो. उसाचा रस वगैरे पिऊन झाल्यानंतर ना आम्ही निघत होतो. डॉक्टर भेटले नाही म्हणून माझा मूड ऑलरेडी खूप ऑफ झाला होता. सारंग पण मला हसवायचं ट्राय करत होता, माझा मूड चेंज करायचा प्रयत्न करत होता, बट माझं टेन्शन काही कमीच होत नव्हतं. उलट माझं टेन्शन अजून वाढलं होतं, कारण आता एक्सरेची डेट ही पुढे गेली होती. म्हणून सतत एकच विचार डोक्यामध्ये येत होता की हाड माझं जॉईंट झालं असेल का नाही, अजून किती टाइम लागन, अजून किती दिवस मला बेल्ट घालायला लागन, कारण बेल्ट घालून अक्षरशः मी इतकी वैतागलेली आहे ना की मला काहीच काम करता येत नाही आणि कंटिन्यू हात माझा असंच ठेवावा लागतो. त्यानंतर ना आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर जी मलाई नारळ पाणी सोबत मिळाली होती ती सारंगने न धुता डायरेक्ट खायला सुरू केली, आणि त्याला मी सारखं ओरडत होते, अरे धुवून तरी खा, कारण ती अशीच खाली ठेवलेली होती. आणि तो घरी आल्यानंतर त्याने पिशवीमधनं काढून डायरेक्ट खायला सुरू केली. मग मी त्याला म्हणलं की मला मलाई नाही खायची आहे, मला फक्त नारळ पाणी आणून दे. आणि मी त्याला सारखी बोलत होते की तू दे ना उठून ग्लास वगैरे, कारण ऑनेस्टली मला उठायची पण इतका कंटाळा आला होता ना की तो पण मला चिडवत होता की सगळी कामं तू मला सांगतेस. मग मी त्याला लिटरली प्लीज प्लीज करून बोलत होते की दे ना ग्लास आणून. त्याच्यानंतर फायनली त्यांनी ग्लास वगैरे आणून दिला आणि मला नारळ पाणी देत होता. तर आपण भेटूया आता माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये, आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्कीच कमेंट करून सांगा.